कुठे कुठे जायचंय? घरात कोणच नाहीये. बाबा सकाळी लवकर कुणाला तरी भेटायला गेलाय. चल लवकर, हीच वेळ जाऊन क्लास शोधूया. हो बाळा, पण असं गडबडीत कसं जाणार आपण? आणि तुला कशाला यायचंय? ऐक, आपण एक काम करूया, तू इथेच थांब, मी पटकन जाऊन आजूबाजूचे 2-3 क्लासेस बघून येते, चालेल? आणि हा, कोणी विचारलं तर मला लगेच कॉल कर, मी पटकन येते. अगं तू एकटी जाऊन काय करणार? तुला गाण्यातलं कळतं का? तिथे गेल्यावर कोण कसं शिकवते हे ओळखायला पाहिजे ना. क्लास मला लावायचा, तो मला आवडतोय का नाही ते मीच ठरवणार ना. हो बाई हो, पण मला भीती वाटते ना बाळा, त्याचं काय करणार? कुणाला कळलं आपण दोघी गायब झालोय तर? अगं कोणी याच्या अगोदर आपण परत येऊ. घरात आपण दोघीच आहोत, चल लवकर. विक्टोरिया आहे की सांभाळून घ्यायला? बरं बाई, तुझ्या समोर हरले मी. चला, हा, मग ते कपडे ठेवू का आणि पाकिट घेऊ? आणि हो लवकर या. ओके मॅडम, चला. चल ना काकू लवकर. हो झालं. मॅक्सिमम 25% मार्जिन होऊ शकतात. आई, आपले सगळे डिस्ट्रीब्युटर्स आलेत, त्यांना कॉन्फरन्स हॉलमध्ये बसवलंय. पण त्यांचं असं म्हणणं आहे की जर आपण त्यांचं प्रॉफिट मार्जिन नाही वाढवलं तर ते आपल्याकडून विक्रीसाठी माल नाही उचलणार. आपण जाऊयात का जरा तिकडे? ठीक आहे, काही हरकत नाही, बसू दे त्यांना तिथेच. आपण आता गेलो ना लगेच मीटिंगला, तर त्यांना असं वाटेल की आपण त्यांच्या दबावाखाली आलोय, विच इज नॉट द केस. थोडा वेळ थांबावं लागलं ना की आपोआप सगळ्या अपेक्षा कमी होतील त्यांच्या. मग बघू काय ते. करेक्ट आहे आई, करेक्ट आहे, ॲब्सोल्यूट. तू जरा शिक, जरा तुमच्या आई साहेबांकडनं काही शिका. लगेच इम्पेशंट होत आहे. आणि काय चाललंय ग आई या डिस्ट्रीब्युटर्सचं? आपल्याकडनं पहिले आता प्रॉफिट कमवलं, आता आपल्यालाच मास दाखवतं. माझ्यावरून आठवलं, आई, शंकरराव त्यांच्याशी काही बोलणं झालं? आपलं जे नाव बदलण्याबद्दल कॉन्व्हर्सेशन झालं होतं त्या संदर्भात. नाही म्हणजे ते जर नाव बदलायला रेडी असतील तर मग आपण लवकरात लवकर सगळ्या प्रोसिजर्स करून रिब्रँडिंग सुरू करूया. परत नाव बदलायचा विषय सुरू झाला. या या तुमच्या सर्वांचं गुरुकुल मध्ये स्वागत आहे. वेलकम वा वा वा. गेट बंद होता म्हणून मला वाटलं गुरुकुलात कुणीच नसेल म्हणून. मग आम्ही तुम्हाला सरप्राईज द्यायचं सोडून तुम्हीच आम्हाला सरप्राईज दिलं की हो टाळ्या वाजवत. म्हणजे आम्ही इकडे येणार ही बातमी तुम्हाला आधीच मिळाली काय हो? द्या तो बुके द्या इकडे, द्या द्या इकडे. अरे अबीर सावकाश, आणि तो बुके तुझ्यासाठी नाहीये, कळलं ना? आपल्या गुरुकुलाचे ज्या गुरु आहेत सावली मॅडम, त्यांच्यासाठी आणलाय तो. तर माहितीच असतो मला, म्हणून तर मी तो बुके घेऊन सावली मॅडमला देणार असतो ना. बर, खूपच चुणचुणीत मुलगा आहे. नाव काय रे तुझं? मी अबीर, इथले सगळे काम मी सांभाळणार असतो बघा. मी तर माझी ओळख करून दिली, आता यांची ओळख करून देतो. द्या आमची ओळख करून द्या. अहो यांची ओळख करून द्यायची काय गरज असते तुम्हाला? यांना तर तुम्ही चांगलंच ओळखतात. यांच्यामुळे तर तुम्हाला पगार मिळतो की आता ज्यांच्यामुळे गुरुकुल चालणार असतं ती म्हणजे माझी आई. या गुरुकुलाचे गुरु सावली लवकरच तिकडे गाण्याचे क्लास घेणार असते बघा. आता आमच्या सगळ्यांची ओळख झाली, आता तुमची ओळख सांगा म्हणतो मी. नमस्कार, मी क्षमा. क्षमा कशाला मागता माझ्याकडून? नाही रे, माझं नाव क्षमा. मग असं सांगा ना. मी इथे ऑफिस आणि कागदपत्राची जबाबदारी सांभाळते. वा वा वा. आणि तुम्ही? मी वनिता. हे गुरुकुल स्वच्छ कसं राहील आणि आरशासारखं कसं चमकेल याचं काम मी पाहते. एकदम बेस्ट. आणि
आणि तुम्ही? नमस्कार, मी बबन. मी इथला वॉचमन बी आणि शिपाई बी. इथं गुरुकुलमध्ये कुणी ऐरगैर येणार नाही याची काळजी मी घेतो. आणि तुम्हा सगळ्यांना काय हवं काय नको हे मी बघतो. एकदमच भारी काम करता की हो तुम्ही. बरं आता माझ्या आईचं स्वागत तरी करूयात म्हणतो मी. तुम्ही बुके द्या बरं, इकडे बुके द्या. सावली मॅडम घ्या, तुमच्या गुरुकुलाचं स्वागत असतं की हो. घ्या घ्या. अरे तुम्ही बघताय काय, टाळ्या वाजवा ना. टाळ्या वाजवा. हा. थँक्यू. बरं अबीर सर, स्वागत समारंभ आणि ओळख करण्याचा कार्यक्रम झाला असेल तर आपण गुरुकुलाची एक फेरी मारून येऊयात का? हो नक्कीच. सगळ्यात आधी मला माझं केबिन बघायचं असतं की हो. कुठे असतं अबीर सरांचं केबिन? दाखवा लवकर. या दाखवते. चला चला. ओवी असं काय करतेस बाळा? मी तुला केव्हापासून विचारते, एका शब्दाने उत्तर देत नाही असं तू. आता शेवटचं विचारणार. हे बघ, आपण आज दिवसभरात 3 क्लासेस बघितले. त्यातला कुठला फायनल करायचा? पटकन सांग. काकू, त्या तिन्ही क्लास पैकी मला एक सुद्धा क्लास आवडला नाही. ओवी अगं असं काय करतेस? हे बघ, पहिला क्लास आहे की नाही, तो आपल्या घरापासून खूप जवळ आहे. आपल्याला अगदी चालत जाता येईल. दुसऱ्या क्लासची टीचर खूप शिकलेली होती. आणि तिसऱ्या क्लासमध्ये तर किती सुंदर वाद्य होती. सगळं कसं शिस्तबद्ध होतं. मग काय अडचण आहे बाळा तुला? एखादा फायनल कर ना कुठला तरी. काकू, तिकडे सगळं होतं पण गाणंच नव्हतं. म्हणजे ते तिघे पण गळ्यातून स्वर काढायला शिकवत होते, पण गाणे गळ्यातून नाही मनातून यावं लागतं. बाळा, हल्लीच्या काळात कोण असं मनापासून शिकवणारा गुरु मिळतं सांग मला? मिळतात ना काकू, आपल्याकडे तशा गाण्यांच्या गुरु आहेत की. कोणाबद्दल बोलतेस तू? आबीच्या आईबद्दल. ते अगदी तसंच गातात आणि तसंच शिकवतात. आपण त्यांच्या क्लासला जाऊया ना प्लीज प्लीज प्लीज. अरे देवा, गाडी अजून तिथेच अडकली आहे का तुमची? ऐक ना बाळा, मी ना त्या गुरुकुलचा पत्ता शोधून काढला. पण ते गुरुकुल आहे ना, ते आपल्या घरापासून खूप लांब आहे. जायला यायलाच अर्धा तास जाईल. आणि मला सांग, हे सगळं आपण लपवून करतोय की नाही? आपण तिकडे गेल्यानंतर कुणाला कळलं तर? मला सांग, तुला तुझ्या बाबांची भीती वाटते की नाही? त्यांना असं कळलं ना तर आपलं काही खरं नाही बाळा. प्लीज समजून घे ना. तिथे जायचं नसेल तर मला नको विचारूस. तुला हवं तो क्लास लावून मला नेऊन बसव. देवा, बापासारखीच हट्टी आहे ती. विठ्ठला, आता तूच काहीतरी मार्ग दाखव रे बाबा.